आलू बोंडे खात. माझ्या वडापावच्या कंपनीमध्ये नवीन लोक जॉईन झाले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद गजूदादा. गजूदादाचा लय फेवरेट आहे बरं का वडापाव. प्रतीक्षाताई कोणी आलं का म्हणता वडापाव द्या म्हणजे आलू बोंडे काही बोलतात गोंडा म्हणतात त्याला, आलू गोंडा. प्रतीक्षाताई की जय हो. वडापाव की सोय हो. नाही तेल संपलं हो गजूदादा. गजूदादा प्रतीक्षाताईकडचं तेल संपलं. 1 तारखेला होणारे पेमेंट मग भरणारे किराणा. हो का ताई. हा अरे बापरे सीसी कमी. प्रतीक्षाताई या पुढं कुणाला घाबरायचं नाही. स्वतःचे वडील चुकले तरी चालेल. ही आलू बोंडे म्हणजे काय होते काय माहित बाबा. साहिल दादा तुलाच माहित, तू सांगतोय तर. प्रतीक्षाताईला माझी ओळख सांग ना यार प्लीज. बरं आज तेल संपलं, उद्या बेसन पीठ पण संपेल. अरे ते पण संपलंय. कोणाचं बनव होते काय बोलतोय साहिल दादा. साहिल जोशी. प्रतीक्षाताई आपले गजूदादा खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांना दिसत नाही तरी पण ते सपोर्ट करतात बरं प्रतीक्षाताई. आणि कुणालाच वाईट कमेंट करत नाही. पण समजून घेणाऱ्यांना आहे ना समजून घेता येत नाही अशा व्यक्तींना. कारण अशा लोकांना आहे ना जास्त करून आपलं चांगलं बोलणं. ऐकलं का प्रतीक्षाताई, आहे का तू. चांगल्या बोलण्याची आधाराची गरज असते. गजूदादा कुणाच्याच लाईव्हला जात नाही, फक्त माझ्याच लाईव्हला असतात. आणि माझी पण ओळख कर की. हो का विनायक दादा. हळूहळू निष्ठून टाकते. आता त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दे. हा शिसीवरचे नागिन नागोबा शिसीवर दूध संपले आहे. हा ते ताट चावत बसा. ओ माय बाई साहिल दादा काय झालं बाई. बघा ताई माणुसकीचे लोक कसे असतात. हो मग गजूदादाला आहे ना जर लाईव्ह चालू असली आणि कोणी सांगितलं नाही ना लय राग येतो बरं का. ताई लाईव्ह का नाही सांगितलं. म्हातारा माय कितला वडापाव खाऊ राहिला बहीण त्या गाडीवर. बाबा काही रात्रभर झोपेना आज. भांडे घासत बसल त्या गाडीवर. आता कशी बोलली प्रतीक्षाताई लाखात एक. काय रे बाबड्या. अय विनू दादा त्या गाडीवाल्याचे वडे संपले असतील आणि या बाबाला भांडे घासायला बसवलं असेल तिथं. ताई ऐकलं हो. गजूदादा म्हणजे कुणालाच वाईट कमेंट करत नाही. आणि एखादी नागिन आली की मग नागोबा खाली येणार सर्व. हा नागिन पण आहे ना वरती. ती डान्स नाही करत आहे फक्त. मुंबई डुलायचा नागोबा आला आणि त्याच्या सोबत पण नागिन आली. बिल्लीची नागिन निघाली नागोबा डुलायला लागला डुंग डुंग. त्याचा डान्स बघा नागिन डान्स. हो ना ताई खरंच ती बाई मला कोणाच्याही लाईव्हवर खूप खेचत होती. 2-3 दिवस बोलणे ऐकले मी तिचे पण तिला चांगला रिप्लाय दिला. अरे वा म्हाताऱ्याच्या पाठीमागून पडत आहे. नंदुरबार सारखी भाषा वाटते ताई. हो का नाही मी खानदेशी आहे. नरेंद्र दादा डुलाईनी लागीन निघाली नागोबा डस डस करायला लागला. हा जातो ना साहिल दादा. नागिन नाही